हॅलो. आवाज येतोय का माझा? हो सर. थोडं 5 मिनिटं थांबा. ती फाईल आहे ना, ओपन होत नाही लॅपटॉप मध्ये. काय इश्यू होतोय? 1 मिनिट. स्क्रीन दिसते माझी सर्वांना? स्क्रीन दिसत आहे का सर्वांना? बघा, लिंग विचार चालू करण्या अगोदर आहे ना, आपण कालचा वचन विचार मध्ये एक थोडासा टॉपिक बाकी होता, आपण तो कव्हर करू 10 मिनिटाचा आणि लगेच मग लिंग विचार चालू करू आज. बघा, वचन विचारामध्ये आपले थोडेसे टॉपिक बाकी होते. वचनासंबंधी इतर माहिती. हे बघा, वचनासंबंधी इतर माहिती.
यामध्ये काय आहे, विशेष नामे आणि भाववाचक नामे आपण अनेक वचनी अर्थी वापरली असतात ती काय आहे, सामान्य नामे ठरतात. आपण जेव्हा नाम प्रकरण चालू केलं होतं तेव्हा पाहिलं होतं सामान्य नाम आणि विशेष नाम, सॉरी विशेष नाम आणि भाववाचक नाम, सामान्य नाम नाही. विशेष नाम आणि भाववाचक नाम ही नेहमी काय असतात, एकवचनी असतात. ही जर कोणी आपण अनेक वचनी अर्थी वापरली तर ती काय ठरणार आहे, सामान्य नामे. कारण की फक्त सामान्य नामाचं काय होत होतं, अनेक वचन होत होतं. विशेष नाम आणि भाववाचक नाम हे एकवचनीच असतात. आणि त्याला जर आपण अनेक वचनी अर्थाने वापरलं तर ती विशेष नाम किंवा भाववाचक नाम न राहता ती सामान्य नामे असतात. जसं बघा, मी जिथं हे अंडरलाईन केलेली आहे शब्दाखाली, जसं इथं कुलकर्णी आहे, नारद आहे, देशमुख आहे, चोऱ्या आहे, धावा आहे, बाळंतपण. या शब्दांखाली जे अंडरलाईन आहे हे तुमचे काय आहेत, हे पहिले 3 कुलकर्णी, नारद आणि देशमुख हे तुमचे विशेष नाम आहेत. त्यानंतर चोऱ्या, धावा आणि बाळंतपणे हे तुमची भाववाचक नामे आहेत. आता बघा, ह्या नामापुढे 3 आले. आमच्या शेजारी 3 कुलकर्णी राहतात. कुलकर्णी एक आहे का, नाही, 3 आहे. म्हणजे कुलकर्णी हा विशेष नाम तुम्ही इथं अनेक वचनी अर्थाने वापरलेले आहे. मग हे इथं विशेष नाम न राहता हे काय ठरलंय, इथं तुमचं सामान्य नाम ठरलंय. तसं या गावात बरेच नारद, एक नारद आहे का, नाही, बरेच, एकापेक्षा जास्त. मग हे नारद विशेष नाम न राहता इथं ते सामान्य नाम ठरतं. या सर्व जमिनी देशमुखांच्या, जमीन एक नाहीये, सर्वच्या सर्व कोणाच्या आहे, देशमुखांच्या. हे तुमचं विशेष नाम न राहता इथं ते सामान्य नाम ठरतं. आमच्या तालुक्यात फार चोऱ्या झाल्या. चोरी हा शब्द काय तुमचा भाववाचक नाम आहे. चोऱ्या एक झाल्या का, नाही, फार, एकापेक्षा जास्त चोऱ्या झाल्या. हे अनेक वचनी अर्थाने तिथं आलेला आहे. हा शब्द तुमचा असं वाक्यात दिलं तर ते भाववाचक नाम किंवा विशेष नाम न राहता की सामान्य नाम आहे असं पकडायचं. हे लक्षात राहू. सचिनने 100 धावा केला, एकापेक्षा जास्त धावा 100 केल्या, हे तुमचं भाववाचक नाम न राहता ते सामान्य नाम राहील. तिची किती बाळंतपणे झाली, किती, इथं निश्चितपणे सांगू शकत नाही, एक वगैरे काही दिलेलं नाही, एकापेक्षा जास्त असू शकतं. मग ती इथं भाववाचक नाम न राहता ती सामान्य नामे ठरली. तसंच विपुलतादर्शक एक वचन बघा, मंडईत आज खूप आंबा आला, यंदा जरा जास्तच पपई आली, त्याच्याजवळ फार पैसा आहे, जत्रेत खूप माणूस जमलं. अंडरलाईन केली बघा, मंडईत आज खूप आंबा आला, खूप आंबा आला म्हणू का आपण, खूप आंबे आले असं म्हटलं पाहिजे ना. इथं आपण विपुलता दाखवतोय, म्हणजे थोडीशी टंचाई दाखवतोय, यंदा जरा जास्तच पपई आली, जास्तच पपई नाही, जास्तच पपई आले असं म्हणायला पाहिजे. त्याच्याजवळ फार पैसा नाही, त्याच्याजवळ फार पैसे आहे असं म्हटलं पाहिजे. जत्रेत खूप माणूस नाही तर माणसे जमली. हे काय असतं तुमचं विपुलतादर्शक एक वचन. आपण त्याला एक वचनी अर्थाने वापरले, आंबे न वापरता आंबा म्हटलं म्हणजे विपुलतादर्शक एक वचन. जास्तच पपया म्हणायचं तर तिथं पपईच म्हटलं म्हणजे एकच वचनी अर्थाने आपण तिथं ते वापरले, याला म्हणायचं विपुलतादर्शक एक वचन. आता आदरार्थी अनेक वचन आणि बहुवचन बघा, आदरार्थी अनेक वचन किंवा बहुवचन. अनेक वचनाला आपण काय म्हणतो, बहुवचन मराठीमध्ये. रमा काकू यात्रेला गेल्या, आता हे समजून गेल्या अगोदर एक लक्षात घ्या, आपले वडील आहे आणि आई आहे. आपण आईला कधी तुम्ही, आम्ही असं काही म्हणतो का, असं आदर आदराने बोलतो आपण आईला, पण आई आपली काय असते, मैत्रीण असते. म्हणजे आपण जवळच सांगतो आईशी, आपण तूच म्हणतो आईला, तुम्ही वगैरे म्हणत नाही. तसं वडिलांना आपण तू कधी म्हणतो का, नाही, तुम्ही म्हणलं. म्हणजे व्यक्ती एक आहे पण त्याच्याबद्दल आपण आदर व्यक्त करतो. मग आदरार्थी अनेक वचन बहुवचन समजून घ्या. रमा काकू यात्रेला गेल्या, रमा काकू एकच व्यक्ती आहे पण यात्रेला गेली नाही म्हटलं, आपण गेल्या म्हटलं, म्हणजे ते आपल्यापेक्षा मोठे आहे, त्यांना आपण आदर दाखवतो. म्हणजे आदरार्थी जे अनेक वचन किंवा बहुवचन आहे ते आपण वापरतो. बाबा आत्ताच कामाला गेले, बाबा एकटेच आहे, आपण गेला नाही म्हटलं, गेले, म्हणजे आपण तिथं आदरार्थी अनेक वचन वापरतो त्यांच्यासाठी. बाबा आत्ताच कामाला गेले. गुरुजी वर्गात आले, बघा शिक्षक एकच आहे पण गुरुजी वर्गात आला असं नाही म्हटलं आपण, गुरुजी वर्गात आले, आदरार्थी अनेक वचन वापरतो. पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील, भेट देतो का, देतील, म्हणजे एकच व्यक्ती आहे पण त्यांचं पद मोठं आहे त्याच्यामुळे आपण त्यांना आदरार्थी अनेक वचन वापरलंय. मी शिक्षण मंत्र्यांना भेटलो, बघा शिक्षण मंत्री एकच आहे पण शिक्षण मंत्र्याला भेटलो नाही म्हटलं, शिक्षण मंत्र्यांना भेटलो. ते आदरार्थी आपण तिथे काय वापरलंय, अनेक वचन वापरलं. श्रीकृष्णाने संदीपनीने गुरु दक्षिणा दिली, गुरु एकच आहे पण
मोठे असल्यामुळे आणि ते गुरु आहे शेवटी, त्यामुळे श्रीकृष्णाने संदीपनीने गुरु दक्षिणा दिली. म्हणजे आदरार्थी तिथं अनेक वचन वापरलं. संदीपनी नाही म्हणजे संदीपानींना म्हणतो. व्यक्ती एकच आहे पण त्याच्याबद्दल आदर वापरला तिथं. आदरार्थी तिथं अनेक वचन आपण तिथं वापरतो. हे लक्षात घ्या. व्यक्ती एकच पण वडिलांना आपण आदरार्थी तुम्हीच म्हणणार आहे. एक जरी असताना तू म्हणतो का नाही, पण आई आपल्यापेक्षा मोठी आहे पण ती मैत्रीण असते, म्हणजे आपली जवळची व्यक्ती आहे म्हणून आपण तिला तू वगैरे म्हणतो. जसं मित्रांना आपण तू वगैरे या शब्दात बोलतो तसं. आता सलगी दर्शनासाठी, सलगी म्हणजे जवळीक. बघा, आई देवळात गेली. आता आई आपल्यापेक्षा मोठी आहे पण आपण तिच्याशी जवळीक म्हणजे आपली मैत्रीण आहे असं समजतो. म्हणजे आईला आपण देवळात गेले असं म्हटलं का नाही, आई देवळात गेली. दादा शाळेत गेला. बघा, भाऊ आहे आपल्यापेक्षा मोठा आहे पण आपण तो आपला एक मित्रच आहे, म्हणजे आपल्या जवळचा आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, दादा शाळेत गेला. वहिनी मला चहा दे. वहिनी पण आपल्या जवळचं नसल्यामुळे आपण चहा द्या असं नाही म्हणत, चहा दे म्हणतो. गोविंदराव आला होता का? गोविंदराव काय आपला समजा मित्र आहे, आपण म्हणणार आहे गोविंदराव आला होता का? व्यक्ती मोठा आहे पण आपला तो मित्र असल्यामुळे आपली जवळीक आहे तिथं, आपण सलगी दाखवतो त्याच्याबद्दल. गंगूबाई तू ये. व्यक्ती एकच पण जवळीक आहे म्हणून आपण याला एकवचनी अर्थाने वापरतो मोठी असताना पण. पण या ठिकाणी आदरार्थी अनेक वचन का वापरतोय? व्यक्ती एक असून पण ते आपल्यापेक्षा मोठे, आपण ते तिथं मग आदरार्थी अनेक वचन वापरतो. ज्यांच्या आपली इतकी जवळीक नसती जेवढी की इथं जवळीक आहे आपली. मित्र, आई यांच्यासोबत जी जवळीक आहे तसं इथं नाहीये. त्याबद्दल आपण एक व्यक्ती असताना आदरार्थी अनेक वचन वापरतो. तसं इथं व्यक्ती एकच आहे आणि त्याच्या ती वयाने मोठी पण आहे पण तरी पण त्याच्यासाठी आपण एक वचन वापरतो. आता काही शब्द आहे जे नेहमी तुम्हाला एक अनेक वचनी असे सापडणार आहे, ते कधीच एक वचनात नसतात. जसं खडावा, रोमांच, रस्ता, गप्पा, चिपळ्या, आट्यापाट्या, हाल, डोहाळे, क्लेश, लोक, आडेवडे, कांजण्या आणि शहारे हे शब्द नेहमी केव्हा पण आले हे अनेक वचनीच असतात. हे कधीच एक वचन होत नाही, हे लक्षात राहू द्या. खालील शब्द नेहमी अनेक वचनीच असतात. तसे इथं समूहदर्शक नामे एकवचनी असतात. हे शब्द अनेक वचनी होते. समूहदर्शक जे नाम असणारे ते तुमचे एकवचनी अर्थाने वापरणारे. जसं सभा, टोळी हे समूहदर्शक शब्द आहे. थवा, थवा कशात असतो? पक्ष्यांचा. म्हणजे एक समूह येतो. हे समूह जरी असले तरी ते काय एकापेक्षा जास्त पक्षी आहेत, पण आपण थवा म्हटलं म्हणजे सर्वांना एकच नाव दिलं, ते समूहदर्शक शब्द आहेत. हे लक्षात राहू दे. हे नेहमी एक वचनी असणार आहे. टोळी, ढीक, थवा, समिती, रास, वर्ग, मंडळ, सैन्य, सभा हे सर्व समूहदर्शक शब्द आणि हे नेहमी तुमचे एकवचनीच असणार. आता पदार्थवाचक नामांचे अनेक वचन होत नाही. म्हणजे काय? पदार्थवाचक नेहमी तुमचे एकवचनीच असतात. जे पदार्थवाचक नामे आपण सामान्य नामात पाहिले दोन प्रकार, पदार्थवाचक आणि समुदायवाचक किंवा समूहवाचक. पदार्थवाचक म्हणजे जे आपण संकेत मोजू शकत नाही, ज्यांना मोजण्यासाठी आपल्याला परिमाणाची गरज भासते, जसं लिटर, मीटर, ग्राम मध्ये आपण मोजतो, त्या वस्तू म्हणजे तुमचे पदार्थवाचक नाम. दही, लोणी, पाणी, दूध, श्रीखंड, सोने, तेल, भात, तूप, अस्थि हे शब्द तुमचे पदार्थवाचक नामे. हे नेहमी तुमचे एकवचनीच असणार आहे. समूहदर्शक नामे एकवचनी, पदार्थवाचक नामे एकवचनी. आता ही संख्या विशेषण असतात ती पण नेहमी एकवचनीच असतात. बघा, सहस्त्र म्हणजे हजार, त्रिकूट म्हणजे 3, शत म्हणजे 100, लक्ष म्हणजे लाख, हे पंचक म्हणजे 5, डझन म्हणजे 12, हे कोटी, आठवडा म्हणजे 7 दिवसाचा, जोडपे म्हणजे 2 हे तुमचे काय आहे? संख्या आहे. हे संख्या विशेषण असतात. हे नेहमी एकवचनीच मानायची. हे जरी एकापेक्षा जास्त दिसतंय तरी यांना एकवचनीच माना, हे लक्षात राहू द्या. संख्या विशेषण, पदार्थवाचक नाम आणि समूहदर्शक शब्द नेहमी एकवचनीच असतात. हे आपले एक 5 मिनिटाचा टॉपिक राहिला होता, तेवढं लक्षात राहू द्या. एक वचन विचारामध्ये विशेष नाम आणि सामान्य नाम हे नेहमी, विशेष नाम आणि भाववाचक नाम नेहमी एकवचनी असतं. पण ते जर अनेक वचन म्हणून वापरलं तर ते विशेष नाम किंवा भाववाचक नाम न राहता ते सामान्य नाम आहे. विपुलता दर्शक लक्षात घ्या. खूप आंबे म्हणायचं होतं पण खूप आंबा आला, म्हणजे आपण तिथं एकवचनी अर्थाने तिथं वापरलंय. जसं आदरार्थी व्यक्ती एक असून आपल्यापेक्षा मोठी आहे त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल आदर व्यक्त करतोय म्हणून ते आदरार्थी अनेक वचन वापरतो. आणि सलगी म्हणजे जवळीक दर्शवण्यासाठी व्यक्ती जरी मोठी आहे
पण आपली त्याच्याशी जवळीक आहे, मैत्री आहे आपल्या तिथं, म्हणून आपण त्याला एक वचनीचा अर्थ इथं वापरणार. हे होतं तुमचं वचन विचार. आज आपण लिंग विचार घेणार आहे. बघा, लिंग विचार. मी कालच तुम्हाला एक गोष्ट सांगितली, कोणत्याही नामाचं लिंग कसं ओळखणार? तो हे सर्वनाम ज्या नामाच्या अगोदर लागेल ते तुमचं पुलिंगी शब्द असणार, पुलिंगी नाम. ज्या नामाच्या अगोदर आपण ती हे सर्वनाम वापरणार ते नाम तुमचं स्त्रीलिंगी स्त्रीलिंगी. असणार. आणि ज्या नामाच्या अगोदर आपण ते हे सर्वनाम वापरणार ते नाम तुमचं नपुंसकलिंगी असणार. आपण लिंग विचाराबद्दल व्यवस्थित समजून घेऊ. आता लिंग म्हणजे काय बघा, लिंग म्हणजे खून, चिन्ह किंवा लक्षण. लिंगावरून आपल्याला त्याचं चिन्ह, खून किंवा लक्षण समजतं. लिंगाचा अर्थ काय असतो? चिन्ह, खून किंवा लक्षण. बघा, नामाच्या रूपावरून, इथं जातीवरून म्हणत नाही मी, नामाच्या रूपावरून ते नाम पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे, ते नाम पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे, की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचे नाही, हे ज्यावरून ठरवले जाते त्याला म्हणायचं लिंग. लिंगाची व्याख्या बघा, नामाच्या रूपावरून. इथं एमपीएससी मध्ये प्रश्न आलेला आहे गट क मध्ये, गट ब मध्ये. नामाच्या जातीवरून आपण नामाचं लिंग ठरवतो का? तर नाही, नामाच्या रूपावरून ठरवत असतो. हा शब्द लक्षात राहू द्या. नामाच्या रूपावरून हे नाम पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे, की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचे नाही, हे ज्यावरून ठरवले जाते त्याला लिंग म्हणतो. जसं बघा, बैल. बैल तुम्हाला कळतं, हा नक्की पुलिंगी शब्द असतो. गाय निश्चितपणे स्त्रीलिंगी शब्द असणार आहे. नामाच्या रूपावरून ठरवते आपण डायरेक्टली. बैल म्हणजे पुलिंगी, गाय म्हणजे स्त्रीलिंगी. आणि वासरू म्हणजे नपुंसकलिंगी. वासरू म्हणतोय ना, नेमकी ती आता गोरा आहे की कारोडे हे आपल्याला कळत नाही. वासरू म्हणजे नपुंसकलिंगी. म्हणजे बघा, बैलावरून लगेच कळतं त्याच्या नामाच्या रूपावरूनच. बैल म्हणजे तुमचा पुलिंगी शब्द आहे. गाय म्हटल्यावर लगेच कळतं त्याच्या रूप आहे की कारोडे हे समजत नाही, मग ते नपुंसकलिंगी. म्हणजे त्याचं लिंग आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, ते नपुंसकलिंगी मध्ये येईल. आता बघा, दादोबा पांडुरंग तडखडकर मराठी भाषेचे पाणिनी यांनी लिंगाबद्दल केलेली व्याख्या. ज्या नामामागे तो हे सर्वनाम लागेल ती सर्व काय असणार आहे? पुलिंगी नामे असणार. ज्या नामामागे तो हे सर्वनाम लागेल ती सर्व पुलिंगी नामे. जसं आपण म्हणणार बघा, तो वाडा, ती वाडा म्हणतो का? किंवा ते वाडा म्हणत नाही, तो वाडा म्हणतो. म्हणजे निश्चितपणे वाडा हा शब्द तुमचा काय आहे? पुलिंगी, पुलिंग शब्द आहे. बघा, ज्या नामामागे ती हे सर्वनाम लागते ती सर्व स्त्रीलिंगी नामे असतात. आता इथं आपण ती झोपडी म्हणणार, तो झोपडी किंवा ते झोपडी नाही म्हणत, ती झोपडी. मग ज्या नामाच्या मागे ती हे सर्वनाम लागले ते नाम तुमचं स्त्रीलिंग. आणि ज्या नामामागे ते हे सर्वनाम लागते ती सर्व नपुंसकलिंगी नामे समजावीत. आपण ते घर म्हणतो, तो घर किंवा ती घर नाही म्हणत, ते घर. हे नाम तुमचं झालं नपुंसकलिंग. बघा, नामाचं लिंग ठरतंय त्याच्या रूपावरून, पण कधी कधी आपण ते ओळखू शकत नाही. तर त्यावेळेस तो हे सर्वनाम, ती हे सर्वनाम आणि ते हे सर्वनाम ज्या नामाच्या अगोदर लागेल त्यावरून आपण त्याचं लिंग ठरवतो. अशी व्याख्या केली आहे दादोबा पांडुरंग तडखडकर. ज्या नामामागे ती हे सर्वनाम लागेल ती सर्व पुलिंगी, ज्या नामामागे ती हे सर्वनाम लागते ती सर्व स्त्रीलिंगी. तर ज्या नामामागे ते हे सर्वनाम लागते ती सर्व नामे नपुंसकलिंगी असावी, असं समजायचं.
बघा आतमध्ये लिंग विकारासंबंधी वैशिष्ट्ये. मराठीतील लिंग विचार व्यवस्था ही फारच अनियमित आणि धरसोडीची आहे. मराठीतील लिंग विचार व्यवस्था ही फारच अनियमित व धरसोडीची आहे. धरसोडीची किंवा आपण त्याला गोंधळाची म्हणू. मराठीतील लिंग विचार व्यवस्था फारच अनियमित आणि धरसोडीची. मराठीमध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे तीनच लिंग मानतात, हे लक्षात राहू द्या. मराठीत लिंग किती तर ते तीनच, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. प्राण्यांची लिंग हे वास्तविक असते. प्राण्यांचे लिंग हे वास्तविक असते तर वस्तूचे लिंग हे काल्पनिक असते. असा प्रश्न येतो आणि एमपीएससी ला आलेला आहे, तुम्हाला पण येतो. प्राण्यांचे लिंग वास्तविक असते की काल्पनिक? ते वास्तविक असते आणि वस्तूचे काल्पनिक असते. वस्तूचे लिंग ओळखण्यासाठी कोणतीही ठळक व स्पष्ट खूण मराठीत नाही. हा पॉइंट लक्षात ठेवा. वस्तूचं लिंग हे काल्पनिक आहे, त्यामुळे त्याला ओळखण्यासाठी कोणतीही ठळक आणि स्पष्ट खूण मराठीमध्ये नाही दिलेली. मग या वस्तूचे लिंग कसं ओळखणार? प्राण्याच्या अंगी असणारे गुण आपण वस्तूवर लादून त्या वस्तूचे लिंग ठरले जाते. प्राण्यांच्या अंगी असणारे जे गुण आहे ते आपण वस्तूवर लादतो आणि त्यानुसार वस्तूचे लिंग ठरवतो. प्राणीवाचक नामापैकी अपत्यवाचक नामे बहुधा नपुंसकलिंगी असतात. जे प्राणीवाचक नाम आहे त्याच्यापैकी जे अपत्यवाचक नाम आहे ती कशी असते? नपुंसकलिंगी. जसं मी इथं अगोदर सांगितलं बघा, इथं वासरू हे शब्द घेतला, हा कसा आहे? नपुंसकलिंगी. आणि हे कसं आहे? प्राण्याचं अपत्यच आहे ना. प्राणीवाचक नामापैकी अपत्यवाचक नाम आहे. तसं आता वासरू, गाईचं वासरू. आता वासरू म्हणजे नेमकी गोरा कारड हे आपल्याला समजलं नाही, पण ते दोन्ही लिंगात येत नाही म्हणून ते आपण नपुंसकलिंगी पकडलं. ते सांगता येत नाही आपल्याला निश्चितपणे. जसं आता घोड्याचं शिंगरू, शिंगरू कळत नाही आपल्याला कशात आहे. हे जे अपत्यवाचक नाम असतात प्राण्यांची अपत्यवाचक नामे हे नेहमी तुमची नपुंसकलिंगी असतात, हे लक्षात ठेवा. लिंग विकार हे बघा फक्त नामाला होत नाही तर ते सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद याला सुद्धा होतं. लिंग विकार हे सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद यांनाही होता. आपण जेव्हा शब्दांच्या जाती चालू केल्या होता त्यावेळेस आपण दोन गट पाडले शब्दांच्या जातीचे, विकारी आणि अविकारी. विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदल होता, हे विकारी. याच्यामध्ये कुठले होते? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. लिंग विकार हे फक्त नामालाच नाही तर सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद यांनाही होतात. हे लिंग विकाराची वैशिष्ट्ये आहेत. आता बघा प्राण्यांची लिंग व्यवस्था आणि वस्तूंची लिंग व्यवस्था. प्राण्यांची लिंग व्यवस्था बघा, पुल्लिंगी नाम कसे ओळखायची, स्त्रीलिंगी कशी आणि नपुंसकलिंगी कशी? पुल्लिंगी नामाची व्याख्या बघा. नामाच्या ज्या रूपावरून, बघा नामाच्या रूपावरून म्हणतो आपण, जातीवरून नाही. नामाच्या ज्या रूपावरून पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो ती सर्व काय असणारी? पुल्लिंगी नामे असणारी. स्त्रीलिंगी नामे कशी ओळखणार? नामाच्या रूपावरून ती स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो त्याला म्हणायचं स्त्रीलिंगी नामे. नामाच्या रूपावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध झाला तर ती स्त्रीलिंगी नामे. नपुंसकलिंग, नामाच्या रूपावरून ते नाम पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे स्पष्ट होत नाही, तेव्हा त्याची लिंग काय असणार आहे? नपुंसकलिंग. हे आपण नामाच्या रूपावरून ठरवतोय. जर नर किंवा पुरुष जातीचा बोध झाला तर ते पुल्लिंग, स्त्री किंवा मादी जातीचा बोध झाला नामाच्या रूपावरून तर ते स्त्रीलिंग, आणि दोन्हीचा बोध होणार नाही, नर आहे किंवा मादी आहे, त्यावेळेस ते नपुंसकलिंग मानायचं. जसं बघा आता आपण घोडा, नावातच कळतंय हा पुल्लिंग असणार आहे. घोडी म्हटलं तर निश्चितपणे कळतं त्याच्या नामाच्या रूपावरून ते स्त्रीलिंगी. आणि आपण जर शिंगरू म्हटलं म्हणजे त्याचं पिल्लू, आता हे कळत नाही आपल्याला, हा अपत्य आहे, प्राण्याचं अपत्य. मी आधी सांगितलं वैशिष्ट्य. प्राणीवाचक नामाची अपत्यवाचक नामे असेल तर ते निश्चितपणे नपुंसकलिंगी असतात. घोडा
नामाचे रूपानुच कळते ते पुल्लिंग आहे, घोडी स्त्रीलिंग आहे आणि शिंगरू ते त्यांचं अपत्य आहे. नेमकी ते आता घोडा आहे की घोडी हे आपण सांगू शकत नाही, मग ते नपुंसकलिंगी मध्ये येणार. जसं आपण म्हणतो बैल, बैल ह्या नामाचे रूपानुच कळतंय हे पुल्लिंग शब्द आहे. पण गाय म्हटलं तर लगेच कळतं स्त्रीलिंगी आणि वासरू म्हटलं तर नेमकी हे बैल आहे काय हे समजत नाही, ते नपुंसकलिंगी मध्ये येईल. जसं कुत्रे म्हटलं निश्चितपणे पुल्लिंगी मध्ये येईल, कुत्री म्हटलं निश्चितपणे स्त्रीलिंगी मध्ये येईल. पण पिल्लू म्हटलं आपण सांगू शकत नाही ते कुत्रा आहे की कुत्री, मग ते नपुंसकलिंगी मध्ये येईल. म्हणजे अपत्यवाचक नामे प्राण्याची नपुंसकलिंगी मध्ये असतात, हे लक्षात घ्या. जसं मी म्हैस आपलं रेडा म्हटलं तर लगेच निश्चितपणे तुम्ही समजू शकता हे पुल्लिंगी मध्ये असणार आहे. पण मी जर म्हैस म्हटलं तर लगेच तुम्हाला कळतं नामाच्या रूपावरून ते स्त्रीलिंगी शब्द आहे. पण मी जर रेडकू म्हटलं निश्चितपणे समजत नाही की रेडा आहे की म्हैस आहे. हे जे नाम असतं हे लक्षात घ्या, पुल्लिंग शब्द नामाचे रूपानुच कळतंय. नर जातीचा बोध झाला किंवा पुरुष जातीचा बोध झाला ते पुल्लिंग. इथं नामाचे रूपानुच कळतंय स्त्री जातीचा किंवा मादी जातीचा बोध होतोय म्हणजे स्त्रीलिंग. आणि इथं नर आहे की मादी आहे दोन्हीचा बोध होत नाहीये, म्हणजे पुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा, याच्यावरून ते नपुंसकलिंग. अशी प्राण्यांची लिंग व्यवस्था. आता निर्जीव वस्तूंची लिंग व्यवस्था बघा. पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी हे कसं ठरवायचं निर्जीव वस्तूंचं बघा. पुल्लिंग केव्हा केव्हा मोठा आकार, शक्ती, तेज, पराक्रम, कठोरपणा, जोरदारपणा, रागीटपणा यांसारखे पुरुषांचे गुणधर्म ज्या वस्तूमध्ये आपणास आढळतात त्या वस्तूंना आपण पुल्लिंगी वस्तू म्हणतो. मोठा आकार, शक्ती, तेज, पराक्रम, कठोरपणा, जोरदारपणा, रागीटपणा यासारखे कशाचे पुरुषांचे गुणधर्म ज्या वस्तूंमध्ये आढळतात हे सर्व पुल्लिंगी नामे. जसं बघा सूर्य आकाराने मोठा आहे, डोंगर आकाराने मोठा आहे, वारा, त्यानंतर आपण दगड म्हणू शकतो, समुद्र म्हणू शकतो. हे कसे आहेत आकाराने मोठे, यांच्यात कठोरपणा आहे, जोरदारपणा आहे, पराक्रम आहे, शक्ती आहे, तेज आहे. सूर्यामध्ये तेज आहे. डोंगर कसा आहे आकाराने मोठा आहे, दगडामध्ये काय आहे कठोरपणा आहे, समुद्र खवळलेला असतो ना म्हणजे मोठाच आहे. इथं पराक्रम, कठोरपणा, जोरदारपणा, शक्ती, तेज यांचा आपल्याला गुणधर्म आढळतोय. हा गुणधर्म असतो पुरुषांमध्ये. त्यानुसार ही निर्जीव वस्तू आहे यांचं आपण लिंग काय ठरवणार मग पुल्लिंग. आता स्त्रीलिंग कसं लहान आकार, जसं सूर्य काय आहे आकाराने मोठा आहे त्याच्यामध्ये तेज आहे, पण मेणबत्ती तेवढं तेज असतं का नाही. हे आकाराने कसे बघा लहान आकार, कोमलपणा, चंचलता, देखणेपणा, सौंदर्य, नाजूकपणा, चपळता यासारखे स्त्री जातीचे गुणधर्म ज्या वस्तूमध्ये आढळतील ते सर्व स्त्रीलिंगी वस्तू असणार. जसं सूर्यापेक्षा मेणबत्ती छोटीच आहे, लहान आकार आहे. नंतर जसं डोंगर आहे, आपण जर आता टेकडी म्हटलं, डोंगर कसा असतो आकाराने मोठा, पण टेकडी कशी असते डोंगरापेक्षा आकाराने छोटी, मग टेकडी काय झाली तुमच्या स्त्रीलिंगी मध्ये येईल. जसं वारा आहे, आपण जर झुळूक म्हटलं, आता वारा कसा मोठा असतो पण झुळूक छोटीशी, मग हे कसं आहे छोटं वाऱ्यापेक्षा छोटं, मग ती झुळूक हे कसं झालं स्त्रीलिंगी मध्ये. जसं आता दगड आहे, पण वीट दगड कसं आहे आता कठोर असतो, पण वीट कशी असते मऊ असते, म्हणजे आकाराने इथं मऊपणा आहे याच्यामध्ये. समुद्र कसा असतो खवळलेला आणि आकार पण मोठा आहे समुद्राचा, पण नदी कशी असणार छोटी असणार. नदी कशात येईल स्त्रीलिंगीमध्ये येईल. मग ह्या निर्जीव वस्तू आपण यांच्या स्त्री जाती पुरुषांचा जर गुणधर्म असेल तर ते पुल्लिंगी, ज्यांच्यामध्ये स्त्रियांचा जर गुणधर्म असतील तर ते नपुंसकलिंगी आपलं स्त्रीलिंगी. आणि आता नपुंसकलिंगी बघा, ज्या वस्तूमध्ये स्त्री जातीचे किंवा पुरुष जातीचे कोणतेही गुणधर्म आढळत नाही, दोघांचे पण गुणधर्म तिथं आढळत नाही, त्या वस्तूचे लिंग आपण नपुंसकलिंगी मानणार. जसं दार, दारावरून काय कळतं आपल्याला स्त्रीलिंगी पुल्लिंगी काहीच नाही कळत. कपाट, घड्याळ किंवा आपण डायरेक्ट म्हणतो ना ते घड्याळ, ते दार, ते कपाट,
म्हणजे ते हे सर्वनाम जिथं आपण वापरणार ते सर्व तुमचं नपुंसकलिंगी नामे असणार. ते जहाज, ते झाड, ही अशी नामे तुमची काय असणार आहे? नपुंसकलिंगी. बघा, हे झालं निर्जीव वस्तूंचं लिंग व्यवस्था कशी ओळखायची. पुल्लिंगीमध्ये मोठा आकार, तेज, शक्ती, पराक्रम, कठोरपणा, जोरदारपणा हे पुरुषांचे गुणधर्म असतील तर ते पुल्लिंगीमध्ये येणार. स्त्रीलिंगीमध्ये लहान आकार, कोमलता, चंचलता, देखणेपणा, सौंदर्य, नाजूकपणा, चपळता हे स्त्रियांचे गुणधर्म ज्या वस्तूमध्ये आढळतील ते तुमचे स्त्रीलिंगी नामे. आणि ह्या दोघांचे गुणधर्म ज्यांच्यामध्ये आढळणार नाही ते तुमचे नपुंसकलिंग. आता याला अपवाद कुठले ते लक्षात घ्या. मी काय सांगितलं होतं, जे आकाराने मोठं असतात, ज्यांच्यात कठोरता आहे, कोमलपणा आहे, ते सर्व तुमचे कशात असणार आहे? पुल्लिंगीमध्ये. पण इथं लक्षात घ्या, दोरा हा आकाराने कसा असतो? छोटा असतो, पण दोरी आकाराने मोठा आहे. दोरी मोठी असते पण दोरा छोटा असतो. पण तरी हे शब्द काय इथं दोरा हा शब्द पुल्लिंगीमध्ये आला, तो कशात आला पाहिजे होता? आकाराने छोटा आहे म्हणून स्त्रीलिंगीमध्ये. पण हा शब्द इथं अपवाद आहे, हे लक्षात ठेवू द्या, अपवाद. दोरी आकाराने कशी आहे? मोठी आहे, पण तरी ती स्त्रीलिंगीमध्ये आलं. ओढा, ओढा कसा असतो? आकाराने छोटा, पण नदी कशी असती? आकाराने मोठी ओढ्यापेक्षा. मग ती कशात आलं? स्त्रीलिंगी. म्हणजे हे शब्द तुमचा अपवाद आहे, दोरा, ओढा. आता रुमाल बघा, आकाराने कसा आहे? छोटा आहे, आपण खिशात पण घालू शकतो. पण चादर किंवा शाल म्हटलं आपण, ही आकाराने मोठी आहे, पण तरी ते स्त्रीलिंगामध्ये आलं. मग आकाराने छोटे आहे, पण बादली बघा आकाराने मोठी आहे, तरी बादली हे स्त्रीलिंगामध्ये आलं. आणि मग कशात येणार आहे? पुल्लिंगामध्ये. आकाराने छोटं असून सुद्धा ते पुल्लिंगात आलं, स्त्रीलिंगात मध्ये न येता. आड, आड कसा असतो? छोटा असतो, पण वीर आडापेक्षा मोठी असते, तरी पण वीर कशात आली? स्त्रीलिंगामध्ये. म्हणजे हे शब्द तुमचे अपवाद सापडताय. बघा, वाडा हे तुमचं आकाराने छोटे आहे, ते स्त्रीलिंगामध्ये पाहिजे, तरी ते पुल्लिंगीत आहे. पण आपण जर म्हटलं हवेली, आता हवेली कशी आहे? आकाराने वाड्यापेक्षा मोठी आहे, ते पुल्लिंगीमध्ये पाहिजे, तर ते स्त्रीलिंगामध्ये आलं. मग हे शब्द तुमचे अपवाद आहेत, हे लक्षात राहू द्या. दोरा, ओढा, रुमाल, मग, आड, वाडा. आपण ह्यानुसार जे पाहिलं, निर्जीव वस्तूंचे लिंग आकारात मोठा आकार जर असेल तर ते कसं असतं? पुल्लिंगामध्ये असतं, आणि छोटा आकार स्त्रीलिंगामध्ये. पण हे शब्द तिथं अपवाद आहे. दोरा, ओढा, रुमाल, मग, आड, वाडा हे आकाराने छोटे असून पण पुल्लिंगामध्ये येतात. आणि दोरी, नदी, चादर किंवा शाल, बादली, विहीर, हवेली हे आकाराने मोठे असून सुद्धा स्त्रीलिंगामध्ये आले. हे अपवाद लक्षात ठेवायचे. आता सामान्य लिंग कशाला म्हणायचं हे लक्षात राहू दे. बघा, ज्या शब्दाचे लिंग निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्याचे लिंग सामान्य लिंग असते. त्या शब्दाचे लिंग आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही, तो पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे किंवा नपुंसकलिंगी, मग त्याला सामान्य लिंग असं म्हणायचं. बघा, मी आणि तू, आपण, मी आणि तू हे सर्वनाम कोणाला वापरतो? बघा, मी मुलगी पण म्हणू शकते, मी मुलगा म्हणू शकतो, मी. आपल्याला निश्चितपणे ते सांगता येत नाही. मग जे शब्दाचे आपण लिंग निश्चितपणे सांगू शकत नाही ते तुमचे कसे येतात? सामान्य लिंग. हे दोन्ही लक्षात राहू द्या, मी आणि तू. तू म्हटल्यावर मुलाला पण आपण तू म्हणतो, मुलीला पण तूच म्हणणार आहे, निश्चितपणे सांगत नाही. मग मी आणि तू लक्षात राहू द्या, हे काय आहे? सामान्य लिंगीमध्ये येणार आहे, याचं लिंग आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. बघा, सामान्य लिंगाला काय म्हणायचं? इष्टलिंग. हा लिंगाचा चौथा प्रकार आहे. हा कोणी म्हटला आहे? तर दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी. दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी हा लिंगाचा चौथा प्रकार मानलेला आहे. जर तुम्हाला आलंच तर लक्षात राहू द्या, सामान्य लिंग कसे म्हणतात आपल्याला माहिती. लिंगाचे तीनच प्रकार आहे, पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि स्त्रीलिंग. पण हा सामान्य लिंग हा लिंगाचा चौथा प्रकार आहे, हा मानला आहे दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी. ज्या शब्दाचे लिंग निश्चितपणे सांगता येत नाही त्या शब्दाचे लिंग अनिश्चित लिंग मानावे असं म्हटलंय मोरोकेशव दामले यांनी. ज्या शब्दाचे लिंग निश्चितपणे सांगता येत नाही त्या शब्दाचे लिंग हे अनिश्चित लिंग असतं. सामान्य लिंग कोण म्हटलंय? दादोबा पांडुरंग तडखडकर. आणि अनिश्चित लिंग कोण म्हटलंय? तर मोरोकेशव दामले. या शब्दातला फरक लक्षात घ्या. लिंगाचे तीनच प्रकार आहे मराठीमध्ये,
फक्त जर विचारलं सामान्य लिंग शब्द कोणता, तर मी आणि तू, आणि तो लिंगाचा हा चौथा प्रकार मानलेला कोणी, तर दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी. आणि ज्याचं लिंग निश्चितपणे सांगू शकत नाही त्याला अनिश्चित लिंग म्हणायचं, असं कोणी सांगितलंय, तर मोरोकेशव दामले यांनी. हे लक्षात ठेवा. आता आपण लिंग विकार हे दोन भागामध्ये पाहणार आहे. बघा, दोन भाग कुठले, तर पहिला आहे तुमचा पुलिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी रूप कसे तयार होते यानुसार पाहणार. आणि दुसरा भाग आहे लिंग कसे ठरवावे, म्हणजे काही परभाषिक शब्द असतात त्यांचे लिंग कसं ठरवायचं, हे आपण दोन पार्ट मध्ये लिंग विकार पाहणार आहे. तर आपण आता हा आपला पहिला भाग पाहू, पुलिंगी नामाचे पुलिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी लिंग रूप कसे तयार होणार. आणि त्यानंतर हे झाल्यावर आपण दुसरा भाग पाहू, लिंग कसे ठरवायचे. बघा, मराठीमध्ये आकारांत पुलिंगी नामाचे प्राणीवाचक स्त्रीलिंगी रूप हे इकारांतात होते, तर नपुंसकलिंगी रूप हे एकारांतात होते. आकारांत, आकारांत म्हणजे नामाच्या शेवटी आ हा स्वर आहे, त्याला कारांत म्हणतोय आपण. आकारांत पुलिंगी नामाचे प्राणीवाचक स्त्रीलिंगी रूप कसे होणार आहे, ई कारांत, म्हणजे शेवटी ई स्वर येणार आहे. आणि नपुंसकलिंगी रूप होणार आहे ए कारांत, म्हणजे शेवटी एक मात्र येणार आहे. जसा मुलगा, आता हे पुलिंगी शब्द कसं ओळखणार आपण, तो हे सर्वनाम वापरतो, तो मुलगा, तो पोरगा, तो कार्टा, तो भाचा, असा शब्द वापरतो आपण सर्वनामे. हे निश्चितपणे काय पुलिंगी, आणि ती कशी आहे, आकारांत आहे, प्राणीवाचक आहे. यांचं स्त्रीलिंगी रूप ही कारण आणि नपुंसकलिंग लिंग रूप एक कारांत बनणार आहे. बघा, मुलगा, मुलगी आणि मुलगे. इथं ई कारांत आलं, शेवटी ई हा स्वर आहे, इथं शेवटी ए हा स्वर आहे, एक मात्र म्हणजे ए स्वर, दुसरी विलंटी म्हणजे ई स्वर. पोरगा, पोरगी आणि पोरगे. कार्टा, कार्टी आणि कार्टे. भाचा, भाची, भाचे. हे निश्चितपणे पुलिंगी शब्द आहे आकारांत, यांचं स्त्रीलिंगी रूप ई कारांत आणि नपुंसकलिंगी रूप ए कारांत बनतंय. पुतण्या, पुतणी आणि पुतणे. मेहुना, मेहुनी आणि मेहुणे. चुलता, चुलती आणि चुलते. पाहुणा, पाहुणी आणि पाहुणे. बघा, परका, परकी, परके. परका, परकी, परके. छकुला, छकुली, छकुले. जेती, जेते, स्त्रीलिंगी रूप जेती, नपुंसकलिंगी जेते. घोडा, स्त्रीलिंगी घोडी आणि नपुंसकलिंगी घोडे. लांडगा, लांडगी आणि लांडगे. कोल्हा, कोल्ही आणि नपुंसकलिंगी कोल्हे. बकराचं स्त्रीलिंगी बकरी आणि नपुंसकलिंगी बकरे. कुत्रा या पुलिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप कुत्री इकारांत आणि नपुंसकलिंगी रूप एकारांत कुत्रे. बघा, हे आकारांत पुलिंगी नाम आहेत प्राणीवाचक, यांचं स्त्रीलिंगी रूप इकारांत आणि नपुंसकलिंगी रूप एकारांत बनतंय. आता दुसरा पॉइंट लक्षात घ्या, नात्यातील आकारांत पुलिंगी नामे. नात्यातील आकारांत पुलिंगी नामे स्त्रीलिंगी रूपामध्ये इकारांतात जातात, परंतु त्यांचे नपुंसकलिंगी रूप मात्र होत नाही. नात्यामधील जे आकारांत पुलिंगी नामे त्यांचं स्त्रीलिंगी रूप इकारांत होणार आहे, पण त्यांचं नपुंसकलिंगी रूप नसतं. हे नात्यातील शब्द आहे, आजा, मामा, नाना, दादा, काका, याच्या अगोदर फक्त चुलता हा काय नात्यातला शब्द आहे, जसं वचन विचार मध्ये पाहिलं होतं.
चुलता आणि सासू यांचं अनेक वचन झालं. तसं इथं चुलता हे नाते संबंधातलं नाव आहे. याचं स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी असे दोन्ही रूप पाहिले आपण. पण इथं जे नात्याची नाव आहे यांचं फक्त स्त्रीलिंगी रूप बनतं, नपुंसकलिंगी रूप बनत नाही. आजाचं स्त्रीलिंगी रूप आजी, नपुंसकलिंगी रूप बनत नाही. मामाचं स्त्रीलिंगी रूप मामी, नपुंसकलिंगी रूप बनत नाही. नानाचं स्त्रीलिंगी रूप नानी, नपुंसकलिंगी रूप नाही. दादाचं स्त्रीलिंगी रूप दादी, नपुंसकलिंगी रूप नाही बनत. काकाचं काकी, नपुंसकलिंगी रूप बनत नाही. हे लक्षात घ्या. हे नाते संबंधातील जे आकारांत पुल्लिंगी नामे यांचं स्त्रीलिंगी रूप बनतं इकारांत, पण नपुंसकलिंगी रूप मात्र होत नाही. आता हे बघा, अकारांत. अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कशात होणार आहे? आकारांतात. हे अकारांत आहे म्हणजे शेवटी अ स्वर आहे पुल्लिंगी नामाच्या शेवटी, आणि स्त्रीलिंगी रूप यांचं कशात होणार आहे? आकारांतामध्ये. म्हणजे शेवटी आ हा स्वर येणार आहे. बघा, हे पुल्लिंगी नाम आहे, हे लक्षात येत आहे. तो हे सर्वनाम ज्या नामाच्या अगोदर वापरतो ते पुल्लिंगी, तो शिक्षक, तो गायक, तो सेवक असं म्हणणार आहे आपण. हे अकारांत पुल्लिंगी नाम आहे, यांचं स्त्रीलिंगी रूप आकारांत बनतंय. शिक्षकचं शिक्षिका. एक लक्षात घ्या, मी कालच सांगितलं होतं, शेवटी जर दीर्घ स्वर असेल मराठीमध्ये तर त्याच्या अगोदरचा इकार किंवा उकार, इकार म्हणजे विलांटी आणि उकार म्हणजे आपला पहिला उकार दुसरा उकार, त्याच्यानुसार ते लक्षात घ्या, तो रस्वच पाहिजे. शेवटी जर दीर्घ स्वर आहे त्याच्या अगोदरचा इकार उकार रस्व पाहिजे, आणि जर शेवटी रस्व स्वर आहे त्याचा अगोदरचा इकार आणि उकार हा दीर्घच पाहिजे. शिक्षक शिक्षिका, गायक गायिका. बघा, स्त्रीलिंगी रूप आकारांत बनतंय. अकारांत पुल्लिंगाचं स्त्रीलिंगी रूप आकारांत. सेवकचं सेविका, नायकचं नायिका, नर्तकचं नर्तिका, लेखकचं लेखिका, संपादकचं संपादिका, परिचालकचं परिचालिका, वाहकचं वाहिका, दिग्दर्शकचं दिग्दर्शिका, खलनायकचं खलनायिका, महोदयचं महोदया, वृद्धचं वृद्धा, विजयचं विजया, संचालकचं संचालिका, साहेबचं साहेबा, अध्यक्षचं अध्यक्षा. स्त्रीलिंगी रूप आकारांत बनतंय, लक्षात घ्या. अकारांत पुल्लिंगाचं स्त्रीलिंगी रूप आकारांत. सदस्याचं सदस्या. हे तुमचे अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप झाले आकारांत. अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप हे इकारांत होत आहे. इथं अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप आकारांत झाले काहींचे. आता काहींचे पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कशात होणारे? अकारांताचे इकारांत. म्हणजे हे अकारांत पुल्लिंगी नाम आहे, शेवटी अ हा स्वर आहे, यांचं स्त्रीलिंगी रूप इकारांतात होणार आहे. हंस कसं होणार आहे? हंसी, इकारांत, दीर्घ ई ना, शेवटी दुसरी लिंटी येणार. मृगचं मृगी, गाढवचं गाढवी, वानरचं वानरी. बघा, वानरी नाही होत, वानरी होतं, हे लक्षात घ्या. वानरचं वानरी. जे आपण म्हटलंय मराठीतली लिंग व्यवस्था ही कशी आहे? अनियमित आणि धरसोडीची, म्हणजे नियमाला पकडून नाही येते, अनियमित आहे. वानर वानरी. मगरचं मगरीन नाही, मगर मगरी. आता एक लक्षात घ्या, आपण मगर म्हटलं आपण काय पाहतो? हा स्त्रीलिंगी असणार आहे, ही मगर. मगरचं पुल्लिंगी असणार आहे, म्हणजे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही ती मगर हा शब्द पुल्लिंगात मध्ये येतोय, लक्षात घ्या. मगर त्याचं स्त्रीलिंगी रूप विचारलं तर मगरी. उंदीर, उंदरीन नाही म्हणायचं, उंदरी म्हणायचं. उंदीरचं उंदरी.
राजहंस, राजहंसी. नद च नदी. गोप च गोपी. बेडूक च बेडकी. तरुण च तरुणी. सारमेयच सारमेयी. भिक्षुक च भिक्षुकी. देवच देवी. दास च दासी. नट च नटी स्त्रीलिंगी रूप. नर च नारी स्त्रीलिंगी रूप. हरिण च हरणी. एक तर हरणी येईल किंवा हरिणी पण म्हणू शकता तुम्ही. हरणी किंवा हरिणी. बघा हरिण पुल्लिंगात या त्याचं स्त्रीलिंगी रूप हरणी किंवा हरिणी होतं. हे लक्षात घ्या. जसं मगर पाहिलं तुम्ही, याला स्टार करा, आपल्याला ते स्त्रीलिंगी वाटतं. म्हणजे मराठीमध्ये आपण शक्यतो ते आता स्त्रीलिंगीच म्हणतो, पण ते पुल्लिंगामध्ये येतात. त्याचं स्त्रीलिंगी रूप हरणी आणि हरिणी. जसं मगरचं मगरी होतं. हे तुमची काही अकारांत पुल्लिंगी नामे, त्यांचं स्त्रीलिंगी रूप इकारांत. आणि अगोदरचे काही अकारांत पुल्लिंगी नामं होतं, त्यांचं स्त्रीलिंगी रूप आकारांत बनलंय. आता 5वा नियम बघा. काही पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ही इन प्रत्यय लावून होतात. ही काय तुमची पुल्लिंगी नामे, तो सुतार, तो पाटील, तो मालक, तो मास्तर, तो वाघ, तो सिंह असं म्हणतो आपण. म्हणजे निश्चितपणे काय पुल्लिंगी नामे यांचं स्त्रीलिंगी रूप हे इन प्रत्यय लावून होणार आहे. इन प्रत्यय लावून. बघा सुतारचं सुतारीन. रला दुसरी विलांटी म्हणजे ई हा स्वर आणि हा शेवटी न. सुतारचं सुतारीन. पाटीलचं पाटलीन. मालकचं मालकी. हे पुल्लिंगी नाम आहे, त्यांचं स्त्रीलिंगी रूप तीन प्रत्यय लागून बनतंय. सुतारचं सुतारीन. पाटीलचं पाटलीन. मालकचं मालकीन. मास्तरचं मास्तरीन. वाघचं वाघीन. सिंहचं सिंहीन. कुंभारचं कुंभारीन. लोहारचं लोहारीन. सोनारचं सोनारीन. वडारचं वडारीन. नागचं नागिन. भटचं भटीन. वकीलचं वकिलीन. जमीनदारचं जमीनदारीन. डॉक्टरचं डॉक्टरीन. जादूगारचं जादूगारीन. गुरवचं गुरीन. आणि सावकारचं सावकारीन. बघा ही काय आहे तुमची थोडीशी अकारांत पुल्लिंगी नाम आहे. यांचं स्त्रीलिंगी रूप इन प्रत्यय लावून होतंय. तसंच इथं काही इकारांत पुल्लिंगी नाम आहे, यांचं स्त्रीलिंगी रूप पण इन प्रत्यय लावून बनतंय. लक्षात घ्या कसं. धोबीचं धोबीन. तेलीचं तेलीन. कुणबीचं कुणबीन. शिंपीचं शिंपीन. माळीचं माळीन. कोळीचं कोळीन. शेजारीचं शेजारीन. धनीचं धनीन. हत्तीचं हत्तीन. भिकारीचं भिकारीन. पुढारीचं पुढारीन. वारकरीचं वारकरीन. वारकरी. शेतकरीचं शेतकरी. मोलकरीचं मोलकरीन. साळीचं साळीन. बघा काय होता हा नियम 5वा. काही पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे इन प्रत्यय लावून होतात.
आता काही कुठली ती अकारांत पुल्लिंगी नामे त्यांचं स्त्रीलिंगी रूप इन प्रत्यय लावून बनतंय, तर काही इकारांत पुल्लिंगी नामे त्यांचं स्त्रीलिंगी रूप इन प्रत्यय लावून बनतंय. आता 6वा नियम, काही अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप आणि किंवा आणि कारांतात होते. काही अकारांत पुल्लिंगी नामे त्यांचं स्त्रीलिंगी रूप हे आणि किंवा आणि, न बाणाचा न आणि न नळाचा न या कारांतामध्ये होता. जसं बघा शेटचं शेटानी, इथं थांबा दुसरी लेंटी ना, बघा हे माझ्याकडून प्रिंट मिस्टेक याला कसं दुसरी लेंटी आहे, याला दुसरी लेंटी आणि असं आणि होईल ना, हे नाही आणि दुसरी लेंटीच होईल. बघा शेटचं शेटानी, न बाणाचा न येतोय, हटला आ हा स्वर आहे आणि शेवटी नी आणि शेटानी. इंद्रचं इंद्रानी, रुद्रचं रुद्रानी, भवचं भवानी, हा शब्द स्टार करा. बघा आणि फक्त भवानीला लागलाय, भवचं भवानी झालं. देरचं देरानी, मेहतरचं मेहतरानी, मेहत्रानी, मेहतरचं मेहत्रानी. आणि न नळाचा न फक्त भवानी या शब्दाला आलाय, बाकीच्या ठिकाणी न बाणाचा न आहे. ही काही पुल्लिंगी नामे आहे अकारांत, यांचं स्त्रीलिंगी रूप आणि किंवा आणि कारांतात झालं. नंतर बघा 7वा नियम, काही इकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप इनी कारांतात होते. ई हा ई म्हणजे पहिली लेंटी ई आणि हा नी. काही इकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप इनी कारांतात होते. हे इकारांत पुल्लिंगी नामे आहे त्यांचं स्त्रीलिंगी रूप इनी कारांतात होणार आहे. स्वामी, स्वामिनी, लक्षात घ्या. मला पहिली लेंटी आली म्हणजे हा ह्रस्व ई आणि इनी. स्वामीचं स्वामिनी स्त्रीलिंगी रूप. तपस्वीचं तपस्विनी, बघा पहिली विलंटी नंतर नी. संन्यासीचं संन्यासीन, संन्यासिनी. मनस्वीचं मनस्विनी. इनी कारांतात होतंय काही इकारांत पुल्लिंगी नामे. स्वामीचं स्वामिनी, तपस्वीचं तपस्विनी, संन्यासीचं संन्यासिनी, मनस्वीचं मनस्विनी, तेजस्वीचं तेजस्विनी, अधिकारीचं अधिकारिणी. बघा इनी कारांतामध्ये काही इकारांत पुल्लिंगी नामे बनतात स्त्रीलिंगी रूपात, हे इनी मध्ये जातात. ज्या पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी मान येतो त्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप बनवताना स्त्रीलिंगी शब्दाच्या शेवटी मती येतो. ज्या पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी मान हा शब्द येईल त्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप बनवताना स्त्रीलिंगी शब्दाच्या शेवटी मती शब्द येईल. जसं श्रीमानचं बघा मान आलाय शेवटी प्रत्येक शब्दाच्या ठिकाणी पुल्लिंगी नामात, यांचं स्त्रीलिंगी रूप बनवताना मती हा शब्द येईल शेवटी. श्रीमानचं श्रीमती, धीमानचं धीमती, बुद्धिमानचं बुद्धिमती आणि शक्तिमानचं शक्तिमती. ही मान शब्द असणारी पुल्लिंगी नाम आहे शेवटी. तिचं स्त्रीलिंगी रूप बनताना मती या शब्दाने तिचा शेवट होईल. श्रीमानचं श्रीमती, धीमानचं धीमती, बुद्धिमानचं बुद्धिमती, शक्तिमानचं शक्तिमती. ज्या पुल्लिंगी नामाच्या किंवा विशेषणाच्या शेवटी पुल्लिंगी नाम असेल किंवा विशेषण असेल याच्या शेवटी वान शब्द आला तर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप शेवटी वती जोडून होणार आहे. मान याच्यामध्ये शेवटी मती जोडून होत होता. इथं पुल्लिंगी नाम किंवा विशेषण आलं त्याच्या शेवटी वान हा शब्द असेल त्याचं स्त्रीलिंगी रूप
वती प्रत्यय लावून होणारे. तसं भगवान, भगवती, बलवान, बलवती, धनवान, धनवती, गुणवान, गुणवती, रूपवान, रूपवती आणि कलावांचं कलावती. शेवटी वान शब्द असेल पुल्लिंगी नामाला तर त्याचं स्त्रीलिंगी रूप बनवताना वती प्रत्यय लागणार शेवटी. भगवानचं भगवती, बलवानचं बलवती, धनवानचं धनवती, गुणवानचं गुणवती, रूपवानचं रूपवती, कलवानचं कलवती. शेवटी तर काय आलंय, वती हा शब्द आलेला आहे शेवटी स्त्रीलिंगी रूप बनवताना. बघा, संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामाची, संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामाची स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लागून तयार झालेली दिसतात. संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामाची स्त्रीलिंगी रूपे ही ई प्रत्यय लागून तयार झालेली आपल्याला दिसतात. ही सर्व राजा, युवराज, सम्राट, जनक ही जेवढी पुल्लिंगी नामे आहेत ही संस्कृत मधली, यांचं स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लावून तयार होतात. जसं राजाचं राजीने राज्ञी, राज्ञी म्हणायचं, राजा राज्ञी, युवराज युवराज्ञी, सम्राट सम्राज्ञी, सम्राटचं सम्राज्ञी, राजाचं राज्ञी, युवराजचं युवराज्ञी, जनकचं जननी, युवाचं युवती, गृहस्थ याचं गृहिणी, कर्ताचं कर्ती, दाताचं दात्री बनतात दात्री, विधाताचं विधात्री, विधाताचं बनणार तुमचं विधात्री, साधूचं साध्वी, कवीचं कवयित्री, कवयित्री नाही कवयित्री. याच्यावर प्रश्न आलेला आहे त्या एमपीएससी गट ब मध्ये. कवीचं स्त्रीलिंगी रूप कवयित्री आहे, कवयित्री नाही होत कवयित्री. पत्रकारचं पत्रकर्ती, ग्रंथकर्ताचं ग्रंथकर्ती. शेवटी काय होतंय, ई प्रत्यय येतोय, दुसरी वेलांटी आहे सर्वांना. विदूषकचं विदूषकी, सॉरी विदूषकी नाहीये ना, विदुषी म्हणते आपलं, विदुषी शी, विदूषकी, विदूषक विदुषी. मार्गदर्शकचं मार्गदर्शिका, मार्गदर्शिका नाही, आपल्याला ई प्रत्यय लावून जोडायचं मार्गदर्शी. हा प्रश्न हा कॅन्सल करा शब्द, हा नाहीये. विदूषकचं विदुषी, ग्रंथकर्ताचं ग्रंथकर्ती, पत्रकारचं पत्रकर्ती, कवीचं कवयित्री नाही कवयित्री. हे ध्यानात ठेवा, हे काय तुमचे संस्कृत मधून आलेले नामे पुलिंगी, यांचं स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून होते, ही दुसरा विलंटी. आता आपण बाकीचं उद्या घेऊ लिंग विचार मध्ये, उद्या म्हणजे परवा, म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा क्लास होईल मराठीचा त्यावेळेस. इथपर्यंत हे 10 नियम लक्षात राहू द्या लिंग विचाराचे. आपला वेळ झालेला आहे. अजून आपल्याला लिंग कसे ओळखावे हा दुसरा प्रकार पाहिजे. आपण लिंग 2 भागामध्ये पाहतोय, एक त्याच्या रूपावरून आणि नंतर दुसरा लिंग कसे ओळखावे. काही शब्द असतात दुसऱ्या भाषेतले, त्यांना मराठीमध्ये बनवायचं असतं आणि त्यांचं लिंग ठरवायचं असतं. ते आपण पाहू डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये. आता सध्या थांबू आपण इथं. थँक्यू.